सुसंस्कार, संयम आणि सेवा यांच्या सोनेरी रेषांनी विणलेलं तेजस्वी व्यक्तिमत्व माजी खासदार संजय मंडलिक यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या कार्याचा आढावा घेऊयात। नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहताय तारा न्यूज। राजकारण ही केवळ सत्ता मिळवण्याची शर्यत नसते, ती असते सेवा, संवेदनशीलता आणि सत्प्रेरणेची निस्वार्थ चंद्रिका। या चंद्रिकेचा झळाळता प्रकाश म्हणजे माजी खासदार संजय बाबा मंडलिक। त्यांच्या कार्याच्या कक्षेत ना सीमारेषा आहेत ना मतभेदांचे कुंपण। प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपलंसं वाटावं असं उदार व्यक्तिमत्व, लोककल्याणासाठी झिजणारं मन, लाभलेला नेता म्हणजे संजय दादा मंडलिक। तत्वाचा वारस आणि संयमांचं अधिष्ठान। स्वाभिमानी पित्याच्या तत्वप्रिय वाटेवरून चालताना त्यांनी राजकारणातलं गढूळ पाणी कधी मनाला लागू दिलं नाही। कठीण प्रसंग आले, अपयशाच्या छायांनी कधी-कधी गडद काळोख निर्माण केला, पण ते कधी खचले नाहीत, कुणावर दोषारोप केले नाहीत। मूकपणे काम करा, लोक आपोआप ओळखतील या तत्वज्ञानावर विश्वास ठेवून त्यांनी सत्तेचा वापर लोकहितासाठी केला, ना की प्रतिष्ठेच्या दिखाव्यासाठी। संपूर्ण राजकारणाच्या पटावर संयमी नेता म्हणून वेगळी छाप त्यांच्या वर्तनात गोडवा आणते। भाषेत नम्रता आहे आणि निर्णयामध्ये दूरदृष्टी आहे। आजच्या गोंधळलेल्या राजकीय वातावरणात संजय मंडलिक हे शुद्ध श्वासासारखे आहेत, ज्यांच्या सभ्यतेत सुसंस्कृती आहे आणि कामगिरीत जनतेचा विचार। विविध पक्षातील नेत्यांशी त्यांचे स्नेहसंबंध आहेत, हे त्यांच्या सहिष्णुतेचं आणि समंजसपणाचं जिवंत उदाहरण आहे। कोरोना काळात आरोग्यदूत बनलेले नेता म्हणून त्यांची ओळख आहे। जेव्हा संपूर्ण जग कोलमडत होतं तेव्हा संजय मंडलिक यांनी कोल्हापूर जिल्ह्याला एक बळ दिलं। त्यांनी फक्त निधी वाटला नाही तर संवेदना वाटल्या। रुग्णालय, ऑक्सिजन प्लांट्स, ग्रामीण आरोग्य मोहीम या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनाच्या आराखड्यात होत्या आणि त्या त्यांनी कृतीच्या रंगमंचावर आणून दाखवल्या। मूल्यांनी सजलेलं बालपण आणि व्यासंगी जडणघडण, आईच्या मायेपासून वंचित राहून पित्याच्या छायेखाली वाढलेलं हे लेकरू। शिवाजी पेठेच्या गल्ल्यांमध्ये मोकळं श्वास घेत वाढलं। शिक्षण आणि सामाजिक जाण या दोन अंगांनी त्यांचं व्यक्तिमत्व लहानपणापासूनच आकार घेत गेलं। कार्यकर्त्यांची माया, वडिलांचं मार्गदर्शन आणि स्वतःचा आत्मसंवाद यांचं संमेलन म्हणजे संजय मंडलिक यांची जीवनयात्रा। प्रेरणास्त्रोत, मार्गदर्शक आणि जनतेच्या मनातील एक आवडता नेता। आज ते केवळ कोल्हापूरचे खासदार नाहीत तर कार्यकर्त्यांच्या मनात संघर्षातून उभा राहिलेले आधारस्तंभ आहेत। त्यांचा जन्मदिवस म्हणजे कार्यकर्त्यांसाठी नवी उमेद, नवी ऊर्जा आणि नवी दिशा। सत्तेच्या सिंहासनावर बसून ही जमिनीशी नाळ कायम राखणाऱ्या या नेत्याच्या चेहऱ्यावर कायमच सौम्य हास्य असतं, जे संघर्षाची साक्ष देतं आणि विजयाची वाट दाखवतं। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त तारा न्यूजच्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा। या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज। धन्यवाद।